नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या इतिहास विषयातील 5व्या धड्याचा अभ्यास करणार आहोत. आपल्या धड्याचे नाव आहे प्रसारमाध्यमे आणि इतिहास. चला या धड्यातील सर्व प्रश्नोत्तरे सोप्या भाषेत समजून घेऊया. सर्वात आधी प्रश्न पहिला. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. पहिली रिकामी जागा. भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र जेम्स ऑगस्टस हिकी यांनी सुरू केले. दुसरी रिकामी जागा. दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम आहे. यानंतर प्रश्न पहिला. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. यात 4 जोड्या दिलेल्या आहेत. प्रभाकर आचार्य प्र. के. अत्रे, दर्पण बाळशास्त्री जांभेकर, दीनबंधू कृष्णराव भालेकर आणि केसरी बाळ गंगाधर टिळक. यातील चुकीची जोडी आहे प्रभाकर आचार्य प्र. के. अत्रे. कारण प्रभाकर हे वर्तमानपत्र भाऊ महाजन यांनी सुरू केले होते. आता आपण प्रश्न दुसरा टिपा लिहा. पाहूया. पहिली टीप. वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्य संग्रामातील कार्य. स्वातंत्र्यकाळात लोकजागृती आणि लोकशिक्षण करण्याचे महत्त्वाचे कार्य वर्तमानपत्रांनी केले. त्यांनी भारतीय संस्कृतीची आणि इतिहासाची थोरवी सांगून लोकांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना जागवली. सामाजिक, धार्मिक आणि राजकीय चळवळींना पाठबळ दिले आणि ब्रिटिश सरकारच्या जुलमी धोरणांवर कडाडून टीका केली. उदाहरणार्थ, केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांनी तत्कालीन सामाजिक व राजकीय प्रश्नांना खऱ्या अर्थाने वाचा फोडली. दुसरी टीप. प्रसारमाध्यमांची आवश्यकता. प्रसारमाध्यमांमुळे आज संपूर्ण जग खूप जवळ आले आहे, कारण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील घटना काही सेकंदात लोकांपर्यंत पोहोचते. माहितीचा मुक्त प्रवाह समाजात पसरवण्यासाठी आणि लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रसारमाध्यमे आवश्यक आहेत. दूरदर्शनसारख्या माध्यमांमुळे कोणतीही घटना जशीच्या तशी म्हणजेच लाईव्ह पाहायला मिळते, ज्यामुळे लोकांचे मनोरंजन आणि ज्ञानवर्धन दोन्ही एकाच वेळी होते. तिसरी टीप. प्रसारमाध्यमांशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे. प्रसारमाध्यमांच्या विविध क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी आहेत. वृत्तपत्रांमध्ये संपादक, वार्ताहर, लेखक, मुद्रक आणि तंत्रज्ञ यांची गरज असते. आकाशवाणी म्हणजेच रेडिओवर स्टेशन डायरेक्टर, रेडिओ जॉकी, निवेदक आणि तंत्रज्ञ म्हणून काम करता येते. दूरदर्शनवर दिग्दर्शक, कलाकार, कॅमेरामॅन, अकर, पटकथा लेखक आणि व्हिडिओ एडिटर्सची आवश्यकता असते. तसेच बातम्यांचा भूतकाळ तपासण्यासाठी आणि ऐतिहासिक मालिकांमध्ये अचूकता आणण्यासाठी इतिहास तज्ज्ञांची मोठी मदत घेतली जाते. आता वळूया प्रश्न तिसरा. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. कडे. पहिला प्रश्न. प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते. कारण प्रसारमाध्यमातून येणारी प्रत्येकच माहिती अगदी सत्य असेल असे नाही. अनेकदा राजकीय अजेंडा, व्यावसायिक हित किंवा अर्धवट माहितीमुळे बातम्या अतिशयोक्ती करून किंवा चुकीच्या पद्धतीने दाखवल्या जाऊ शकतात. जसे की स्टर्न मासिकाने हिटलरच्या बनावट डायऱ्या छापल्या होत्या. म्हणूनच माहितीचा खरेपणा आणि मूळ उद्देश समजून घेण्यासाठी तिचे चिकित्सक आकलन करणे गरजेचे असते. दुसरा प्रश्न. वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते. कारण एखाद्या चालू बातमीचा सखोल आढावा घेताना तिचा भूतकाळ किंवा पार्श्वभूमी सांगावी लागते. तिथे इतिहासाची मदत होते. तसेच वृत्तपत्रांमधील काही विशेष सदरे, जसे की 50 वर्षांपूर्वी किंवा आजचा दिनविशेष, हे पूर्णपणे इतिहासावर आधारित असतात. संपादकीय लेख लिहितानाही लेखकांना ऐतिहासिक घटनांचे दाखले द्यावे लागतात. तिसरा प्रश्न. सर्व प्रसारमाध्यमांत दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे. कारण दूरदर्शन हे एक दृकश्राव्य म्हणजेच ऑडिओ व्हिज्युअल माध्यम आहे. यात माहिती ऐकण्यासोबतच डोळ्यांनी पाहताही येते. वृत्तपत्रे वाचण्यासाठी साक्षरता लागते आणि रेडिओवर फक्त ऐकता येते.
पण दूरदर्शनवर प्रत्यक्ष घटना घडताना पाहायला मिळत असल्याने ते निरक्षर लोकांपासून ते बालकांपर्यंत सर्वांनाच स्वतःकडे खिळवून ठेवते. आता प्रश्न चौथा उतायाचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. आकाशवाणी कोणत्या खात्यांतर्गत येते? उत्तर: आकाशवाणी भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्यांतर्गत येते. 2. IBC चे नामकरण काय झाले? उत्तर: IBC चे नामकरण आधी इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस आणि नंतर 8 जून 1936 रोजी ऑल इंडिया रेडिओ असे झाले. 3. विविध भारतीवरून किती भाषा व बोलीभाषांमध्ये कार्यक्रम सादर होतात? उत्तर: विविध भारतीवरून 24 भाषा आणि 146 बोलीभाषांमध्ये कार्यक्रम सादर होतात. 4. आकाशवाणी हे नाव कसे पडले? उत्तर: विख्यात कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेनुसार ऑल इंडिया रेडिओला आकाशवाणी हे नाव देण्यात आले. शेवटी प्रश्न 5वा संकल्पनाचित्र स्पष्ट करा. येथे वर्तमानपत्रे, आकाशवाणी आणि दूरदर्शन यांच्या वैशिष्ट्यांचा तक्ता दिला आहे. 1. सुरुवात पाहता वृत्तपत्रांची सुरुवात हिकीचे बेंगॉल गॅझेट आणि दर्पणने झाली. आकाशवाणीची सुरुवात 1924 मध्ये IBC ने केली, जी पुढे 1936 मध्ये ऑल इंडिया रेडिओ बनली. तर दूरदर्शनची सुरुवात 15 सप्टेंबर 1959 रोजी दिल्ली दूरदर्शन केंद्राने झाली. 2. माहितीचे स्वरूप: वृत्तपत्रात छापील बातम्या, अग्रलेख आणि जाहिराती असतात. आकाशवाणीवर ऐकण्याजोग्या बातम्या, संगीत आणि भाषणे असतात. तर दूरदर्शनवर पाहण्या-ऐकण्याजोग्या बातम्या, मालिका आणि थेट प्रक्षेपण म्हणजेच लाईव्ह कार्यक्रम दाखवले जातात. 3. कार्य: वृत्तपत्रे लोकजागृती, ज्ञानप्रसार आणि दैनिक घडामोडी पोहोचवतात. आकाशवाणी मनोरंजन, प्रबोधन आणि सरकारी योजनांचा प्रसार करते. तर दूरदर्शन प्रबोधन, मनोरंजनासोबतच दृश्यश्राव्य स्वरूपात जागतिक घडामोडी दाखवण्याचे कार्य करते. तर मित्रांनो, हा होता आपला 5वा धडा. सर्व प्रश्नांचा छान सराव करा. धन्यवाद.